सो त्यामुळे आमची ट्रेन थांबवले. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चाललो आहे गावाला जायचं करण्याचं विशेष काही कारण नाही, पण माझी छोटी सिस्टर मुंबईला आली होती. सो तिला आता सोडायला मी चाललो आहे गावाला. तर मला इथून पनवेलला जायचं आहे. पनवेलवरतून ट्रेन पकडायचे गावाला जाण्यासाठी. तर आता मी चाललो आहे पनवेल स्टेशनला. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट पनवेल स्टेशनला भेटेन. क्रमांक 7 वर आली आहे. यात्रीगण कृपया ध्यान दे. गाड़ी संख्या 226660 कोचुवेली स्पेशल एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ चुकी है. फॉर द काइंड अटेंशन ऑफ पैसेंजर्स, ट्रेन नंबर 226660 कोचुवेली स्पेशल फायनली मला ट्रेन भेटली आहे पनवेलच्या इथून. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट रत्नागिरीमध्ये काही अपडेट असेल तर मी तुम्हाला सांगेनच. त्याला भेटूया रत्नागिरी. डायरेक्ट रत्नागिरी आहे. सो त्यामुळे मध्ये क्रॉसिंगला वगैरे थांबले तर थांबेल, नाही तर मग डायरेक्ट रत्नागिरीच आहे. 12:30 वगैरे वाजेपर्यंत आम्ही पोहोचू रत्नागिरीला. छोटी पण झोपले. मी आता रिलॅक्स होण्यासाठी ते डोअरच्या इथे आलो. ट्रेन आता रोह्याला थांबले. आय थिंक क्रॉसिंगसाठी थांबले ट्रेन. सो नाही तर डायरेक्ट रत्नागिरी आहे. तर आता बघूया किती वेळ थांबते रोह्याला. आय थिंक कोणती तरी ट्रेन येते रत्नागिरीवरून. सो त्यामुळे आमची ट्रेन थांबवले. तुम्ही बघू शकता बाहेर रोह्यावरून कसं दिसतंय. ही आमची ट्रेन आहे. अंजनीला गाडी थांबले. आय थिंक क्रॉसिंगलाच गाडी थांबले. बघूया कोणती गाडी येते रत्नागिरीवरून.
ट्रेनमधून आताच उतरलं. ट्रेन खूप लेट होती, 1 तास तरी लेटच होती ट्रेन. ते क्रॉसिंगला वाटतं आहे आम्हालाच थांबत होते. सो आता जस्ट ट्रेनमधून उतरलो आहे आणि स्टेशनच्या बाहेर येऊन व्हिडिओ करतो आहे. सो आता आपल्याला इथून बस पकडायची आहे आणि तिथून घरी जायचं आहे. सो आता तुम्हाला मी डायरेक्ट घरीच भेटतो. जवळजवळ आम्हाला आता अर्धा तास होईल, अजून काही बस आली नाही. उन्हात राहून आता कंटाळा आला आहे. बघूया अजून अर्धा तास नाही तर 15 मिनटे बस येते काय, नाही तर डायरेक्ट रिक्षा करून जाऊया घरी. फायनली मी घरी आलो आहे. सो आता मला खूप दमायला झालं आहे, तर आता मी जेवणार आणि मग थोडा वेळ झोपणार. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.